पुणे नसरापूरमधील चिमुकलीवर अत्याचार प्रकरणातील नराधम आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी, आरोपीला 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। भोरमधील चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरण, सुनेत्रा पवार पीडित कुटुंबाच्या भेटीला सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्र्यांना लावला फोन। नसरापुरातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, सरकारकडे पाठपुरावा करणार, पोलिसांनी लवकर चार्जशीट फाईल करून कठोर कारवाई करावी, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंची मागणी। भोरमधील चिमुरडीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल, फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। नराधमाने 4 वर्षीय मुलीवर अत्याचार केला, सुप्रिया सुळेंचा संताप, खटला फास्ट ट्रॅकवर चालवा, गुन्हेगाराला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। 4 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरण, नसरापूर गावात ग्रामस्थांचा मोर्चा, काळ्या फिती बांधत गावकऱ्यांचा आक्रोश। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचं उद्घाटन, वांद्रे कुर्ला संकुल येथील MMRDA मैदानावर प्रदर्शनाचं आयोजन। वर्ध्यात आमदार राजेश बकानेंची आरोग्य सेवांवर कडक शब्दात नाराजी, सरकारी रुग्णालयात 4 तासात रक्त तपासणी अहवाल देण्याचे निर्देश। 2029 मध्ये शिवसेना भाजप स्वबळावर लढू शकते, प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, राजकारणात कधी बॉन्ड नसतो, काहीही होऊ शकतं, मंत्री संजय शिरसाटांचं मोठं विधान। पक्षशिस्त पाळणार नसाल तर निधी देताना विचार करू, अमित साटम यांच्याकडून नगरसेवकांची कान उघडणी, मनपातील अनुपस्थितीवरून नगरसेवकांना थेट इशारा। धर्म विचारून हल्ला करणाऱ्या अन्सारीचा एन्काउंटर करा, कोल्हापुरातील प्रकरणावरही आंदोलनातून संताप व्यक्त, सांगलीत हिंदू एकताची आंदोलनातून मागणी। आपत्तीचा इशारा देण्यासाठी स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट, सरकारकडून महत्त्वाची चाचणी, मात्र चाचणीच्या संदेशावर मनसेचा आक्षेप, सुरुवातीलाच मराठीत संदेश येणं अपेक्षित होतं, मनसेकडून मत व्यक्त। शिवसेनेची ताकद सतत वाढत असल्यामुळे उबाटाचं तोंड कडू, ज्यांना वास्तवाचा सामना करता येत नाही त्यांच्या इतरांच्या भरभराटीमुळे जळून कोळसा, ज्योती वाघमारेंचा सामनातील टीकेवरून पलटवार। बच्चू कडूंचे बेलोरामध्ये जोरदार स्वागत, बच्चू कडूंच्या मूळ गावात जल्लोष रॅली, यावेळी बच्चू कडू आई वडिलांच्या समाधीवर नतमस्तक। डिजिटल जनगणनेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा सहभाग, नागरिकांना स्वगणना करण्याचे सुनेत्रा पवारांकडून आवाहन। आपत्तीचा इशारा देण्यासाठी स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट, आपत्तीची त्वरित सूचना देण्यासाठी ब्रॉडकास्ट, मोबाईलवरील प्रेसिडेंटल अलर्टमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। नितेश राणेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल, आमच्यासोबत काम करणाऱ्यांचे जिल्हा बँकेवर तुटपुंज प्रेम, सिंधुदुर्ग जिल्हा बँक शाखा शिरगाव उद्घाटन प्रसंगी राणेंचे खडे बोल। अमरावतीत बच्चू कडूंचं जोरदार स्वागत, प्रत्येक धर्माचा माणूस शिवसेनेसोबत जोडू, आत्ताच्या राजकारणातील व्यवस्था फार वाईट, बच्चू कडूंचं वक्तव्य। पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट, तरुणाविरोधात उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, भाजप नेते नितीन भूतंडांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल। ममता बॅनर्जी बहुमतानं पुन्हा सत्तेत येतील, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचीच सत्ता येणार, ममता बॅनर्जी बहुमतानं पुन्हा सत्तेत येतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास। सर्व प्रकारच्या वाहनांचा प्रवास महागणार, पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ होणार, प्रवास महागणार, मोदी म्हणतात सब कुछ ठीक, पण मतदान होईपर्यंत ठीक असतं, त्यानंतर नाही, राऊतांची मोदींवर टीका। एकनाथ शिंदेंचा प्राण उद्धव ठाकरेंनी वाचवला, शिंदेंच्या टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर, तर वर्क फ्रॉम होममुळे प्रकल्प थंड पडला होता, शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका। 100 पेक्षा जास्त बालकांची 2D इको तपासणी, सातारा जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते शुभारंभ। वर्ध्यात ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचं लोकार्पण, मुनगंटीवार यांच्या हस्ते लोकार्पण, मोठ्या संख्येनं नागरिकांची उपस्थिती। मंत्री पंकज भोयर यांनी घेतला वर्धा पोलीस विभागाचा आढावा, पोलीस अधीक्षक कार्यालयात आढावा बैठक, गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यातील तांत्रिक बाबी सक्षम करणार, मंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। सिद्दीकींची मालमत्ता 2 वर्षातच चौपट, कर्जातही काहीशी घट होऊन आता 8.69 कोटी रुपयांचं कर्ज असल्याचं केलं स्पष्ट। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची बच्चू कडूंच्या पक्षप्रवेशावर प्रतिक्रिया, कोणकोणत्या पक्षात जाणार अशा बातम्यांचं सध्या युग नाही, फक्त भाजपचा एकही नेता पक्षाबाहेर जाऊ नये, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। 87,346 घुसखोर बांगलादेशींना जन्मदाखले वितरित, किरीट सोमय्यांचा धक्कादायक आरोप, बीएमसी अधिकारी एजंट्स विरोधात तक्रार करणार, किरीट सोमय्यांची ट्विट करत माहिती। रायगडात डिजिटल जनगणनेला सुरुवात, मंत्री अदिती तटकरेंच्या हस्ते मोहिमेला सुरुवात, नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन।
सामनातून बच्चू कडूंच्या शिवसेना पक्षप्रवेशावर टीका. कडू महाराजांची समाधी म्हणजे मंबाजीचं ढोंग. शिंदेचे आमदारही भाजपमध्ये जातील. सामनातून बच्चू कडूंवर टीका. नितीन गडकरींनी डिजिटल स्वगणना करत नोंदवला सहभाग. 1 मे पासून राज्यात जनगणनेला सुरुवात. मोहोळ तैरामेल वळसंग रस्त्यासाठी निधी मंजूर. तब्बल 740 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टींची माहिती. साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये शिक्षण संस्था संघाचं 6 मे रोजी अधिवेशन. शिक्षण क्षेत्रातील वाढत्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाचं आयोजन. दादरच्या टीटी परिसरात सिग्नलवर हीट शेल्टर. उन्हापासून तात्पुरत्या बचावासाठी उपाययोजना. हिरव्या जाळीच्या माध्यमातून हीट शेल्टर. राज्यातील 12वीचा निकाल जाहीर. अमरावती विभाग राज्यात 3ऱ्या स्थानी. अमरावती विभागाचा 90.92% निकाल. गतवर्षीच्या तुलनेत 1% निकालात घट. अमरावती विभागातून बुलढाणा जिल्हा प्रथम स्थानावर. राज्यात 12वीचा निकाल जाहीर. नाशिक विभागात नंदुरबार जिल्हा अव्वल स्थानावर. 94.66% निकालाची नोंद. 17,203 विद्यार्थी उत्तीर्ण. मुलींची पुन्हा बाजी. गतवर्षीपेक्षा 5% घसरला बीडचा 12वीचा निकाल. कॉपीमुक्त अभियानाचा निकालावर परिणाम. बीड जिल्ह्याचा यंदा 88.90% निकाल. तर बीडमधील बहुतांश पेट्रोल पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड. पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी वाहन चालकांची कसरत. शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलारांनी घेतलं खंडेरायाचं दर्शन. मार्तंड देवसंस्थानतर्फे शेलारांचं स्वागत. मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत भरबाजारात विचित्र प्रकार. भरबाजारात महिलेकडून स्वाती देवलची अडवणूक. महिलेकडून अभिनेत्रीसोबत बायबलबाबत बोलण्याचा प्रयत्न. खंबाटकी घाटात वाहतूक कोंडी. सलग सुट्ट्यांमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा. उन्हाच्या तडाख्यात प्रवास अधिकच त्रासदायक. 9 वर्षांच्या अनया कारकरची ऐतिहासिक कामगिरी. अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया 17 किलोमीटरचा प्रवास पोहून केला पूर्ण. नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर अभयारण्यात प्राणीगणना. वन्यजीव गणनेला निसर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद. पौर्णिमेच्या प्रकाशात मचाणांवरून वन्यजीव निरीक्षण. तर जालन्यात धीरेंद्र शास्त्रींविरोधात शिवप्रेमी आक्रमक. पोस्टरला जोडे मारून पायदळी तुडवत केलं दहन. चंद्रपूरच्या ताडोबात वन्यप्राणी गणना पूर्ण. बुद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात प्राणीगणना. 168 मचाणींवरून 12 तासांचा थरारक निसर्गानुभव. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यवतमाळ दौऱ्यावर. भूषण गवईंच्या दौऱ्याला आंबेडकरी संघटनांचा मात्र विरोध. धीरेंद्र शास्त्रींच्या दर्शनासंदर्भातील भूमिकेवरून विरोध. महादेवनगरजवळील मुख्य रस्त्याला भेगा. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अपघातांची मालिका. भाजपचे नगरसेवक विजय बांदल यांचा रास्ता रोको. नागपूरमध्ये उन्हाचा पारा 45°C पार. सिग्नलवर ग्रीन नेटसह पाण्याचे फवारे. नागपूर मनपाकडून उन्हापासून बचावासाठी खास उपाययोजना. एसटी महामंडळाच्या ताब्यातील शौचालय 1 जूनपासून प्रवाशांना मोफत उपलब्ध होणार. बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदार निश्चित. 1 जूनपासून अंमलबजावणी होणार. बुलढाणा जिल्ह्यात संत नगरी शेगावमध्ये भाविकांची गर्दी. एवढ्या उन्हातही भक्ती आणि श्रद्धा ओसंडून वाहतीये. पन्हाळगडावरील सादोबा तलाव परिसरातील अतिक्रमण काढलं. हजरत पीर शहादुद्दीन खत्तालवल्ली पन्हाळा ट्रस्टी यांनी स्वतःहून काढलं अतिक्रमण. महसूल विभागानं दिलेल्या सूचनेनुसार कार्यवाही केल्याची स्थानिकांकडून मागणी. सातपुड्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लगबग. नर्मदेचं 10 TMC पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न. पालकमंत्री हसन मुश्रीफांचं आश्वासन. नंदुरबारला नर्मदेचं हक्काचं पाणी मिळणार. प्रशासनाकडून विश्वास व्यक्त. नागपूरकरांना किंचित दिलासा. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमानात किंचित घसरण. 24 तासात तापमानात 1.2 अंशांची घसरण. काटेपूर्णा अभयारण्यात प्राणीगणना. पौर्णिमेच्या लख्ख चंद्रप्रकाशात प्राणीगणना. एकूण 11 मचाण उभारण्यात आले होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी. सलग सुट्ट्या पडल्यानं पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल. गडचिरोलीत अमीरजा इथे पशुवैद्यकीय दवाखान्याचं आणि जनावरांसाठी स्नानगृहाचं लोकार्पण. जिल्ह्यातील हे पहिलं जनावरांचं स्नानगृह. घाटोकट्टाच्या माध्यमातून महिला होणार आत्मनिर्भर. गडचिरोलीसह पालकमंत्र्यांच्या हस्ते 6 फिरत्या रेस्टॉरंट्सचं लोकार्पण. सलग सुट्ट्यांमुळे पंढरपूर झालं हाऊसफुल. विठ्ठल दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा. विठ्ठल दर्शनासाठी किमान 4 तासांचा कालावधी. आपले सरकार सेतू सेवा केंद्र ठप्प. नागरिक त्रस्त. मागील 5 दिवसांपासून सेतू सेवा पूर्णपणे ठप्प. महा आयटीच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड. नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना.
अटलांटा कंपनीकडून जळगाव मनपाची कोटींची फसवणूक प्रकरणी कंपनीच्या संचालकांवर कारवाई. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर अखेर गुन्हा दाखल. कंपनीवर 42.60 कोटींच्या फसवणुकीचा आरोप. भंडाऱ्यात वादळी वाऱ्यासह बरसला पाऊस. धानपीक जमीनदोस्त, शेतकरी संकटात. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नवीन वर्षात 9वी आणि 10वीचे वर्ग बंद. पालघर जिल्हा परिषदेचा मनमानी कारभार. हजारो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर टांगती तलवार. नाशिकच्या बागलाणमध्ये उष्णतेचा कहर. अंबासनमध्ये 600 कोंबड्यांचा मृत्यू. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात तब्बल 993 रुपयांची वाढ. 19 किलोच्या सिलेंडरसाठी मोजावे लागणार 3071 रुपये. चंद्रपूरचा पारा 45 अंशांवर. चंद्रपुरात स्विमिंग पूल्स हाऊसफुल. चिमुरड्यांचा जलक्रीडेवर भर. परळीत सोमवारी मांस विक्री बंदीचा निर्णय. वैद्यनाथ नगरीत भाविकांसाठी नगर परिषदेचं मोठं पाऊल. छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी. घनकचरा संकलनासाठी आता मनपाच्या ताफ्यात नवी वाहनं. बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी जंगलातील वन्य प्राण्यांची गणना. जंगलातील पाणवठ्यावर ट्रॅप कॅमेरे बसवून गणना. जंगलाचं संरक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुरक्षा रामभरोसे. टवाळखोरांवर कारवाईसाठी दामिनी पथकाची स्थापना. सांगलीत दामिनी पथकाची स्थापना. तरुणी महिलांच्या सुरक्षेसाठी दामिनी पथक नव्यानं तैनात. यवतमाळच्या मारेगाव बस स्थानकासाठी बंडूभाऊ गोलर पुन्हा उपोषणावर. 21व्या आंदोलनानं प्रशासनावर मात्र दबाव. तर मॉलमध्ये लिफ्टमध्ये नागरिक अडकल्याचा प्रकार. नागपूरच्या सीताबर्डीमधील फॉर्च्यून मॉलमधील घटना. लिफ्टमध्ये 5 ते 6 जण अडकले. अडकलेल्या नागरिकांना लिफ्टमधून सुखरूप बाहेर काढले. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज महालक्ष्मी सरस विक्री आणि प्रदर्शनाचं उद्घाटन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.